सोबत चांदीच्या दरात आज मोठी घसरण झालेली असून आज सोन्याच्या आणि चांदीच्या किमती खूपच कमी झालेल्या आहेत। होय, जर तुम्ही आजचे ताजे सोन्याचे भाव आणि चांदीचे भाव जर ऐकले ना तर तुम्हाला आश्चर्यच वाटेल आणि अजून पुढच्या काही दिवसात सोन्याच्या दरामध्ये खरंच 50 ते 60 हजार रुपयांची घसरण होणार आहे का, याबाबत सोने व्यापाऱ्यांनी देखील मोठी माहिती दिलेली आहे। ती पण माहिती मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। त्यानंतर आजचे ताजे सोन्याचे भाव काय आहेत, सोन्याच्या किमती कोणत्या जिल्ह्यात सगळ्यात कमी झालेल्या आहेत, चांदीचे आजचे भाव काय आहेत ते पण सांगणार आहे। तुमच्या जिल्ह्यातील आजचे सोन्याचे आणि चांदीचे भाव बघण्यासाठी तुम्ही फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला। चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्कीच टाका। तर चला पाहूया। तर बघा, सोन्या आणि चांदीच्या दराबाबतची मोठी आणि महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। होय, आता फक्त सोन्याच्या किमती कमी न होता चांदीच्या पण किमती कमी झालेल्या आहेत। आज जर सोन्याचे आणि चांदीचे भाव तुम्ही बघितले तर तुम्हाला आश्चर्यच वाटेल। आता सध्या लग्न सराईची वेळ आलेली आहे। सध्या आता सगळ्यांचं लक्ष आहे की सोन्याचे भाव कधी कमी होतील। बघा, आता मागचं 2025 वर्ष सोन्याचे भाव काय व्हायचे, रोजच वाढायचे। रोज बातमी काय बघायला मिळायची तर आज सोन्याचे दर 40 हजारांनी वाढले, 10 हजारांनी वाढले, 15,000 रुपयांनी वाढले, अशा बातम्या असायच्या। पण आता तसं काही नाहीये। आता उलट अशा बातम्या येत आहेत की सोन्याच्या दरामध्ये हजारो रुपयांची मोठी घसरण बघायला मिळाली। कारण आता घसरण ही काय 400-500 रुपयांची नाही तर 5,000ची, 6,000ची, 10,000ची मोठी घसरण आता सोन्याच्या दरात आणि चांदीच्या दरात बघायला मिळत आहे। जर तुम्ही आजचे सोन्याचे आणि चांदीचे दर जर बघितले ना तर तुम्हाला आश्चर्य वाटेल। तुम्हाला वाटेल की एवढी मोठी घसरण कसं काय झाली, कारण की आज सगळ्या बाजारामध्ये सोन्याचे भाव पडलेले आहेत। इतक्या किमती कमी झालेल्या आहेत की सगळ्यांचे आता नजरा सोनं घेण्याकडे लागलेल्या आहेत। सराफा बाजारामध्ये सोनं घेणाऱ्यांची गर्दी वाढलेली आहे। सोनं घेण्यासाठी रांगा लागलेल्या असून सोन्याचे भाव कमी झाल्यामुळे सर्वजणांचं आता लक्ष लागलंय। बघा मग आजचा ताजा सोन्याचा भाव काय आहे, चांदीचा भाव काय आहे, काय किमती आहेत आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आज सोन्याच्या किमती कमी झालेल्या आहेत ते पण सांगणार आहे। आता प्रत्येक महाराष्ट्रातील जिल्ह्यातील आजचे ताजे सोन्याचे भाव, चांदीचे भाव आपण बघणार आहोत। त्यासाठी तुमच्या जिल्ह्यात आज सोन्याच्या किमती आणि चांदीच्या किमती किती रुपयांनी कमी झाल्या हे जर तुम्हाला बघायचं असेल तर आता फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील सोन्याच्या आणि चांदीच्या कमी झालेल्या किमती बघायला मिळतील। तर चला पाहूया। तर बघा, आता मोठी माहिती समोर आलेली आहे। आजचा दिवस आता इतिहासात नोंदवला जातो की काय, अशी घसरण अचानक सोन्या चांदीच्या बाजारात पाहायला मिळत आहे। ज्या सोन्याने गेल्या संपूर्ण वर्षामध्ये केवळ वाढ आणि वाढच पाहिली होती तेच सोन्याचे दर आता सर्वसामान्यांसाठी चांगले बघायला मिळत आहेत। कारण की या महिन्यामध्ये आणि या वर्षात सोन्याच्या दरात मोठी घसरण होत चाललेली आहे। बघा, आजचा ताजा दर जर बघितला तर आज देखील मोठी घसरण पाहायला मिळाली। सकाळचे 6 वाजल्याच्या नंतर सोन्याचे भाव सगळ्यांना वाटलं की आज पण खूप वाढतील, कारण की गेल्या वर्षात सोन्याचे भाव सारखं वाढायचे ते लोकांना वाटू लागलं की आता सोन्याचे भाव या पण वर्षात रोज वाढतच जातील। पण तसं झालंच नाही। आज पण बरेच जण म्हणले की युद्ध वाढलंय, आता सोन्याचे भाव आज पण वाढतील। पण आज बाजारभाव बघितला तर आज देखील मोठी घसरण सोन्याच्या दरात बघायला मिळाली। आणि एवढंच नाही तर चांदीच्या दरात देखील मोठी 10,000 रुपयांपेक्षा मोठी घसरण कालच्या 2-3 दिवसांपासून बघायला मिळत आहे। आणि सर्वात मोठी घसरण आता मानली देखील जात आहे। बघा, आजचे जर सोन्याचे आणि चांदीचे दर बघायला गेलं तर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये आपल्याला वेगळा बदल पाहायला मिळत आहे। एवढी मोठी घसरण आहे की तुम्ही जर आजचे ताजे दर बघितले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल। मागच्या 3 दिवसांपासून मोठी घसरण ही सोन्याच्या आणि चांदीच्या दरामध्ये आपल्याला बघायला मिळते। बघा, आलेल्या माहितीनुसार आता सोन्याचे बाजारभाव आणखीन खाली पडतील का, असा प्रश्न मनात काही जणांच्या बघायला मिळत आहे। आज जर विचार केला तर आज सोन्याचे आणि चांदीचे दर अचानक बदलले आहेत। मागच्या 2-4 दिवसांपासून मोठी घसरण सोन्या चांदीच्या दरात येत आहे। लग्न सराईची वेळ आहे, प्रत्येकाला जे आहे ते सोनं घ्यायचं आहे। पण बघा, सोन्याचे भाव वाढतील की पडतील असा प्रश्न सगळ्यांच्या मनात होता। पण मार्च महिन्याच्या सुरुवातीला दर पडायला जी सुरुवात झाली तर आता मार्च महिन्याच्या आत्ताच्या या टायमिंग पर्यंत पण सोन्याचे दर हे पडतच आहेत। बघा, आता मार्च महिन्याच्या राहिलेल्या दिवसांमध्ये आणि पुढच्या येणाऱ्या एप्रिल महिन्यांमध्ये आणखीन मोठी घसरण सोन्याच्या दरात आणि चांदीच्या दरात बघायला मिळणार आहे का, याबाबत व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे, सर्व काय अपडेट आपण बघणार आहोत। त्यासाठी आता फक्त राहिलेला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि लगेच आजचे ताजे सोन्याचे भाव आणि चांदीचे भाव बघणार आहोत। 18 कॅरेट सोन्याला काय दर मिळतोय, 18 कॅरेट सोन्याच्या किमती किती रुपयांनी घसरल्या, त्यानंतर
जे 22 कॅरेट सोनं असतं त्या 22 कॅरेट सोन्याच्या किमती किती रुपयांनी घसरल्या आहेत आणि 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत आज किती रुपयांची घसरण झाली ही पण माहिती बघणारच आहोत। त्यानंतर आजचा चांदीचा भाव पण तुम्हाला सांगणार आहे। चांदीचे भाव तर खूपच कमी होत असून आता मागच्या 2 ते 3 दिवसांपासून किती घसरण चांदीच्या दरात सुरू आहे हे पण तुम्हाला बघायला मिळणार असून तुम्ही फक्त आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। आलेल्या माहितीनुसार आज सोन्याचे भाव आणि चांदीचे भाव अचानक बदलू लागले। काल तर एवढी मोठी घसरण झाली की कोणाचा विश्वासच बसला नाही। बघा सोन्यासोबत चांदीचे दर पडू लागलेले आहेत। महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि भारतातील प्रत्येक राज्यांमध्ये सोन्याच्या किमती कमी होऊ लागलेल्या आहेत। बघा आता महत्त्वाची कारणे पण समोर येऊ लागलेली आहेत। रशिया, भारत, आता भारतामध्ये दुसऱ्या देशातून मोठ्या प्रमाणात सोनं येण्याची पण शक्यता आता वर्तवली जात आहे। म्हणजेच की रशिया जो देश आहे त्या देशातून मोठ्या प्रमाणात सोनं भारतात येणार असल्याच्या बातम्या सध्या येऊ लागलेल्या आहेत आणि त्यातले त्यात महत्त्वाचं म्हणजे कमी किमतीत रशिया भारताला सोनं देऊ शकतो आणि भारताला कमी किमतीत जास्त सोनं मिळू शकतं। यामुळे सोन्याच्या किमतीमध्ये मोठी घसरण ही बघायला मिळेल असं सांगण्यात येत आहे। पण जर सोनं आलं तर घसरण बघायला मिळेल, पण सोनं येईल का नाही याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे। आता सध्या स्थितीला अशा तर बातम्या येत आहेत की लवकरच मोठा करार होईल आणि भारत आणि रशिया करार झाल्यानंतर भारताला कमी किमतीमध्ये जास्त सोनं जे आहे ते रशियातून मिळू शकतं आणि रशियातून जास्त प्रमाणात जर भारतामध्ये सोनं आलं तर ही एक सर्व नागरिकांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आपण म्हणू शकतो। कारण की आता फक्त सोन्याचे दर पडणार नाहीत तर चांदीचे पण दर तसं झाल्यावरती पडू शकतात। बघा आजचा ताजा दर आता सोन्याचा काय आहे हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे। आज ताज्या दरानुसार जर बघायला गेलं तर सोन्याच्या दरात आणि चांदीच्या दरात देखील मोठी घसरण आपल्याला पाहायला मिळत आहे। सोन्यासोबत चांदीचे दर देखील अचानक घसरू लागल्याने सगळ्या नागरिकांच्या नजरा आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळत आहेत। तर चला आजची परिस्थिती काय आहे, आज दर किती रुपयांनी कमी झाले आपण पाहूया। बघा आता या ठिकाणी लक्ष द्या, आजचा ताजा दर काय आहे ते पण मी तुम्हाला दाखवण्याचं कामच करतच आहे। बघा आज जर विचार केला तर सोन्यासोबत चांदीचे दर आता जे आहे ते बदलू लागलेले आहेत। बघा कालची घसरण आजची घसरण ही सर्वात मोठी घसरण मानली जात आहे, कारण की एवढी मोठी घसरण याआधी कधीच सोन्याच्या दरात झाली नव्हती। बघा आज जर विचार केला तर आज सगळं चित्र बदललेलं आहे। ज्यांना वाटत होतं सोन्याचे दर पडणार नाहीत ते तर आता त्यांनी पण सोन्याचे दर बघितले आणि त्यांना पण आश्चर्याचा धक्काच बसला, का तर सोन्याच्या दरात आज पण मोठी घसरण झाली। बघा आज सकाळी बरेच लोक म्हणत होते की आज काय घसरण होणार नाही, आज उलट सोन्याचे दर डायरेक्ट 4-5 हजार रुपयांनी वाढतील, पण तसं झालं का तर तसं झालं नाही, उलट दर वाढण्याऐवजी पडू लागले। बघा युद्ध पण सुरू आहे आणि युद्धामध्ये सोन्याचे दर आता 2 लाखाच्या पुढे किंवा 2.5 लाखापर्यंत जातील असा अंदाज बऱ्याच जणांनी लावला होता। पण ऐन युद्धामध्ये जे सोन्याचे दर वाढायला पाहिजे होते तेच घसरू लागले, कारण की दरवेळेस युद्ध सुरू झाल्यावरती सोन्याचे दर खूपच तेजीमध्ये येत असतात, पण यावेळेस युद्ध सुरू झालं आणि सोन्याचे दर डायरेक्ट घसरू लागले आणि किमतींमध्ये मोठी घसरण बघायला मिळाली। बघा आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त घसरण झालेली आहे ते तुम्हाला सांगतो। आजचे सोन्याचे दर आणि चांदीचे दर कोणत्या जिल्ह्यात काय आहेत ते आता आपण बघणार असून आता फक्त तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा, म्हणजे तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील आजचे ताजे सोन्याचे आणि चांदीचे भाव बघायला मिळतील। बघा आलेल्या माहितीनुसार घसरणीची कारणे आता समोर पण येऊ लागलेले आहेत। आता युद्ध आणि सोन्याचा संबंध पालटला असून युद्ध सुरू झालं की सोन्याचे भाव वाढतात, पण यावेळी जगातील मोठ्या देशांनी सोन्याचा साठा बाहेर काढायला सुरुवात केलेली आहे। जेव्हा बाजारात सोन्याची आवक वाढते तेव्हा दर पडतात, म्हणजे आता सोनं बाजारात जास्त वाढू लागलेलं आहे। जे सोन्याचे दर जे आहेत ते आधी जास्त वाढत होते ते दर आता पडू लागलेले आहेत। त्याचं कारण म्हणजे बाजारामध्ये जे आधी कमी सोनं असायचं ते सोनं आता कमी राहिलेलं नसून बाजारामध्ये जास्त सोनं आता येऊ लागलेलं आहे आणि बाजारात आलेल्या जास्त सोन्यांमुळे सोन्याचे दर तर पडतात, पण इकडे चांदीच्या दराला देखील मोठा परिणाम होतानाच दिसत आहे। बघा आज तर आता मोठा थेट परिणाम झाल्यामुळे सगळ्यांना जे आहे ते आश्चर्यच वाटू लागलेलं आहे। आज मोठी घसरण ही सोन्यासोबत चांदीच्या दरात अचानकपणे झालेलीच आहे। बघा एकंदरीत जर विचार केला तर आता सगळ्यांना वाटतंय की अजून दर पडतील किंवा आता वाढतील, कारण आता सोन्याच्या व्यापाऱ्यांनी पण मोठी माहिती दिली। आता पुढच्या 10 ते 15 दिवसात खरंच 50 ते 60 हजार रुपयांची घसरण सोन्याच्या दरामध्ये होणार आहे का, चांदीच्या दरात होणार आहे का, ते पण तुम्हाला मी लगेच सांगणार असून त्यासाठी आता फक्त राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्यापूर्वी सर्वात आधी आपण सोन्याचे आणि चांदीचे ताजे बाजारभाव काय आहेत ते या ठिकाणी बघूयात।
तर बघा आता आपला हा व्हिडिओ तुम्हाला लक्ष देऊन शेवटपर्यंत बघायचा आहे। बघा आजचे ताजे सोन्याचे आणि चांदीचे भाव आता जाहीर झालेले आहेत। आज मोठा बदल बघायला मिळत असून सोने आणि चांदीच्या दरातील सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। बघा सोन्याचे आणि चांदीचे दर दिवसेंदिवस वाढत चालले होते, पण आता अशी मोठी घसरण आलेली आहे की त्यामुळे सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसलेला आहे। सर्वात मोठी घसरण सोन्यासोबत चांदीच्या दरात आपल्याला बघायला मिळत आहे। बघा घसरण आज झाली की कालच जास्त प्रमाणात झालेली आहे की आज घसरण पुन्हा एकदा नोंदवली गेली आहे। हे पण तुम्हाला सांगतो 18 कॅरेट आणि 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे ताजे भाव काय आहेत, नेमका काय बदल झालाय आणि 2-3 दिवसाची नेमकी किती मोठी घसरण आहे हे देखील आता तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यासाठी आपला हा व्हिडिओ आता फक्त शेवटपर्यंत बघण्याचं काम करा, कारण की आज जर विचार केला तर सोन्यासोबत चांदीच्या दरात देखील मोठे बदल होऊ लागलेले आहेत। आता फक्त काय सोन्याचे दर पडत नाहीत तर त्यासोबत चांदीचे दर पडत आहेत आणि सोन्याचे चांदीचे दर आता मागच्या बऱ्याच दिवसांपासून पडू लागलेले आहेत। त्यामध्ये काय आता वाढ होत नाहीये, त्यामुळे सगळे जर आश्चर्यचकित झालेले आहेत की नेमकं असं का होत आहे, नेमकी एवढी मोठी घसरण का येत आहे, असा प्रश्न सगळ्यांच्या मनात उपस्थित झाला। तर चला आता सर्वात आधी तुम्हाला या ठिकाणी आजचा ताजा चांदीचा भाव काय आहे ते दाखवतो। त्यानंतर आजचे ताजे सोन्याचे भाव काय आहेत, नेमका किती रुपयांनी फरक बघायला मिळत आहे ते पण आपण बघणार आहोत। कारण सध्याची परिस्थिती बघता महाराष्ट्रातील विदर्भ भाग असेल, इकडे मुंबईकडील भाग असतील, पुण्याचे भाग असतील, या बऱ्याच भागात सोन्याच्या दरात मोठी घसरण बघायला मिळाली। आणि एवढंच नाही तर आता दिल्ली या ठिकाणी देखील मोठी घसरण सोन्याच्या दरात झालेलं आहे आणि मुंबई सारख्या देखील मोठमोठ्या शहरांमध्ये सोन्याचे भाव घसरू लागलेले आहेत। जे सोन्याचे दर आधी खूप तेजीत असायचे ते सोन्याचे दर आता खूपच जे आहे ते कमी होऊ लागलेले आहेत आणि सोन्याच्या दरात आणि चांदीच्या दरात मोठी घसरण बघायला मिळत आहे। तर चला आता चांदीचा आजचा भाव काय आहे आणि सोन्याचा आजचा काय भाव आहे, किती रुपयांची घसरण झाली, ताजे भाव आता तुम्हाला दाखवत असून राहिलेला 2 मिनिटाचा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा। तर बघू शकता आज मोठा बदल आपल्याला बघायला मिळत चाललेला आहे। बघा सोने आणि चांदीच्या दराबाबतची आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी समोर आलेली असून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसलेला आहे असं पण आपण म्हणू शकतो। एकंदरीत जर विचार केला तर आता सराफा बाजार असेल किंवा इतर बाजार असतील, मोठी घसरण आपल्याला मागच्या काही दिवसांपासून सोन्यासोबत चांदीच्या दरात बघायला मिळत आहे। तर चला आता सर्वात आधी तुम्हाला आजचे ताजे चांदीचे काय रेट आहेत ते दाखवतो, त्यानंतर आजचे आपण सोन्याचे पण रेट लगेच बघणार आहोत। एकंदरीत जर विचार केला तर आता मुंबई सारख्या मोठमोठ्या सिटी असतील किंवा इकडे पुणे सारख्या सिटी असतील, या ठिकाणी आज मोठा बदल चांदीच्या दरात आपल्याला बघायला मिळालेला आहे। बघा आता चांदीच्या दरांमध्ये आज जर विचार केला तर 1400 रुपयांचा फरक बघायला मिळालेला आहे। कालच्या मध्ये आजच्या दरामध्ये किती रुपयांचा फरक आहे तर 1400 रुपयांचा फरक आहे। मग बघा हा फरक कमी आहे की जास्त आहे पण तुम्हाला सांगतो। आणि आजचा प्रति किलो चांदीचा दर काय आहे तर चला या ठिकाणी आपण बघत आहोत। सध्या जर बघायला गेलं तर आज प्रति 1 किलो चांदीचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे 2,80,500 रुपये आणि कालचा चांदीचा प्रति 1 किलोचा दर होता 2,79,100 रुपये, म्हणजे कालच्यात आणि आजच्यात बदल आहे। बघा आज जर विचार केला तर 2,80,500 रुपयांचा प्रति 1 किलो चांदीचा आजचा ताजा भाव आहे आणि काल 2,69,000, म्हणजेच की आपल्याला मोठा बदल आपल्याला बघायला मिळालेला असून 69,000 नाहीये, सध्या स्थितीला 79,100 रुपये कालचा हा दर आहे। म्हणजेच की काल 2,79,100 रुपयांचा दर प्रति किलो सोन्याचा होता आणि आजचा 2,80,500 रुपये आहे। तर चला सोन्याचा भाव आपण बघूया। तर बघा आजचा ताजा सोन्याचा भाव जर बघायला गेलं तर आज मोठा बदल आपल्याला बघायला मिळालेला आहे। आजच्या ताज्या भावानुसार आज 18 कॅरेट सोन्याचा दर आजचा ताजा आहे तो म्हणजे 1,21,100 रुपये आजचा ताजा भाव असून काल जर विचार केला तर 1,20,750 19 मार्चला होता। बघा बदल काय झाला आहे तर 350 रुपयांची किरकोळ वाढ झालेली आहे। एवढी काय वाढ झाली नाही, घसरण काल मोठी झाली होती त्या प्रमाणात वाढ काय झालेली नाही, म्हणजे सोन्याचे दर खालीच आहेत। त्यानंतर 22 कॅरेट आजचा ताजा सोन्याचा भाव आहे 1,48,000 आणि कालचा भाव होता 1,47,550, असा बदल आपल्याला बघायला मिळत आहे। आणि एकंदरीत जर विचार केला तर 450 रुपयांची वाढ 22 कॅरेट सोन्यामध्ये आहे आणि इकडे 24 कॅरेट सोन्याचे दर आहेत 1,61,450 रुपये आणि कालचा दर होता 1,60,950 रुपये। 500 रुपयांची वाढ आपल्याला बघायला मिळाली। एवढी काय जास्त वाढ झालेली नसून मोठा बदल बघायला मिळालेला नाहीये सध्या तरी। आता जास्त तेजीत दर नाहीत, पडतच आहेत, त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या। अशीच रोजची रोज अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, म्हणजे तुम्हाला अशा बातम्या बघायला मिळतील। धन्यवाद।